मित्र हो नमस्कार. केओपी माझा न्यूज मराठी अर्थात कोल्हापूर माझा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पाहूया आजच्या काही शैक्षणिक घडामोडी. शाळांच्यामध्ये विविध समित्या काम करत असतात आणि या समित्यांची संख्या कमी करून या समित्या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये प्रविष्ट करण्याचा विचार शासनाच्या विचाराधीन आहे. आणि यासाठीच आज 10:30 वाजता पुणे येथे अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक या संदर्भात संपन्न होती आहे. आणि या बैठकीचं आयोजन केल्याची माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे. नुकत्याच झालेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या क्रीडा महोत्सवामध्ये कोल्हापुरातील टेमलाईवाडी विद्यालय, जे महानगरपालिकेचं टेमलाईवाडी विद्यालय आहे, या विद्यालयानं जनरल चॅम्पियनशिप मिळवत या स्पर्धेमध्ये आपला यशाचा झेंडा रोवलेला आहे. आपल्याला माहिती आहे की शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सुद्धा या शाळेनं नेहमीच यश मिळवत शाळेची पटसंख्या वाढती ठेवलेली आहे. त्यानिमित्तानं शाळेतील शिक्षक विद्यार्थी यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की उद्यापासून इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होती आहे. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, परीक्षेला जात असताना काही गोष्टींची काळजी घेणं, काही गोष्टी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. सर्वप्रथम आपल्याला आपल्या परीक्षा केंद्रावरती किमान अर्धा तास अगोदर पोहोचता येईल अशा पद्धतीनं आपल्या घरापासून जे आपलं परीक्षा केंद्र आहे तिथं पोहोचण्याचं नियोजन करा. आपला नंबर व्यवस्थित शोधून बैठक व्यवस्था बघून घ्या. ज्यावेळी आपण पेपरला प्रत्यक्ष त्या ठिकाणी बसणार आहात, ज्यावेळी आपल्या हातामध्ये उत्तरपत्रिका दिली जाईल, त्या उत्तरपत्रिकेची पानं जी आहेत ती व्यवस्थित आहेत का, त्याची शिलाई व्यवस्थित आहे का, याची त्या ठिकाणी चाचपणी करा. त्याच्यामध्ये काही अडचणी असल्यास सदरची बाब आपण पर्यवेक्षकांच्या निदर्शनास आणून द्या. परीक्षेला जात असताना कोणत्याही प्रकारचे गॅजेट, कॅल्क्युलेटर, मोबाईल किंवा डिजिटल वॉच अशा पद्धतीचं कोणत्याही प्रकारचं आपल्याला साहित्य घेऊन जाता येणार नाही. चुकून आपल्या खिशामध्ये अशा पद्धतीचं साहित्य राहू शकतं, आपल्या बॅगमध्ये राहू शकतं, याचीसुद्धा काळजी घ्या. आपण जे पॅड त्या ठिकाणी परीक्षेसाठी घेऊन जाणार आहोत त्या पॅडमध्ये कोणताही मजकूर किंवा काही लिहिलेलं असणार नाही, याचीही काळजी घ्या. पेपर लिहित असताना एखादा प्रश्न आपल्याकडून चुकून काही वेळेला चुकीचा लिहिला जाऊ शकतो किंवा आपल्याला अपेक्षित उत्तर आपल्याकडनं लिहिलं गेलं नाही असं आपल्या लक्षात आलं तर त्या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारे ते पान फाडणं किंवा अन्य कुठल्याही प्रकारची कृती न करता सरळ त्याच्यावरती एक छोटी खाट मारा आणि पुन्हा त्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहू शकता. या सगळ्या गोष्टी करत असताना मित्रांनो, कोणत्याही प्रकारे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. आपल्याला कुठल्याही प्रकारची जर अडचण आली तर आपल्यासोबत जे आपल्या वर्गामध्ये पर्यवेक्षक असणार आहेत त्यांना या गोष्टी वेळोवेळी अगदी लगेचच निदर्शनास आणा. आपल्या जीवनाला आकार देणारी ही परीक्षा आहे, त्यामुळे परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आपल्याकडून होणार नाही याची काळजी घ्या. मित्रांनो, अत्यंत आनंदाने आणि आत्मविश्वासाने ह्या परीक्षेला सामोरं जा. यश तुमचं आहे. या परीक्षेसाठी इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना केओपी माझाच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. केओपी माझा न्यूज मराठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.